आम्ही काम करत असताना सुद्धा आम्हाला सफाई काम करताना सुद्धा म्हणते ती काम करत नाही ती. आता तुम्ही एवढं चांगलं काम करताय, मंगळवेढा शहर खूप चांगल्या पद्धतीनं मंगळवेढा शहर दिसतंय. अनेक ठिकाणची जी घाण आहे ती उचलली सुद्धा जाते, परंतु काही लोक जाणून बुजून या ठिकाणी तुम्ही काम करत नाही, सफाई कामगार काम करत नाही. काय सांगाल तुम्ही सांगा. आम्ही काम करतोय, सफाई कामगार सगळं काम करतोय, पण त्यांना दिसत नाही ना काम करतोय ते. मग का बरं म्हणलं जातं, एक राजकीय दृष्टिकोनातून म्हणलं जात आहे का? काय म्हणते ते कोणा आठवा, पण आम्ही काम स्वच्छता करतोय. निवडणूक लागली आहे मंगळवेढा नगर परिषदेची, सफाई कामगार काम करत नाहीत म्हणतात. तुम्ही तर आता झाडू घेऊन इथं आलाय, बघा सगळी झाडू घेऊन तुम्ही आलाय, मग का बरं म्हणते सफाई कामगार काम करत नाही? काम करतोय, आम्ही स्वच्छता करतोय, मंगळवेढा स्वच्छ आमच्यामुळं आहे असं का बरं म्हणतात? का जाणून बुजून मुद्दाम निवडणुका आल्यामुळं असं म्हणलं जातंय का? जाणून बुजून काय म्हणतात का काय म्हणतात काय माहिती नाही, पण आम्ही स्वच्छता करतोय. मंगळवेढा आमच्याशिवाय स्वच्छता नाही आहे. भावी करतोय बघा, पण कसं करतो आम्ही, झाडल्या का मग कचरा टाकते नागरिक लोक, आम्ही त्याला काय करणार? आम्ही मनापासून सगळं स्वच्छता करतो या, मनापासून सगळे आमचे कर्मचारी सगळे काम करते, गटरीचं काम करते, 1 घंटा गाडीवाली सगळं मनापासून करते. आता महाग करते, आम्ही काय त्याला करायचं? स्वच्छ आम्ही केलं का महाग थुकलेलं आहेच, महाग कागद टाकलेला आहेच. म्हणजे मुद्दाम म्हणलं जातंय का निवडणूक आल्यामुळे? आम्ही चला आमचा पर्याय नाही, आम्ही काम करतोय, आमच्या पद्धतीने आम्ही काम करतोय. ही नागरिकांचा प्रश्न आहे बघा, स्वच्छता ठेवायचं का ना ठेवायची ती आम्ही. नगर परिषदेची निवडणूक लागल्यामुळं तो प्रचाराचा मुद्दा बनलाय की कर्मचारी सफाई करत नाहीत, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे कर्मचारी नुसते नावाला आहेत, दुसरीकडे सफाई करतात. त्याबद्दल सांगा, काय करता येईल? आता समजा नगर होत नसलं तर शहरामध्ये रोज स्वच्छता आम्ही करतोय. ही आता यांनी जाणून बुजून तर आमच्या कर्मचाऱ्याचा अत्याचार करत असले तर काय त्यांना सांगावं? होता त्याला मुदत नाही कोणत्या गोष्टीला भांडायला. आता कर्मचारी आता आम्ही आमच्या विरोधात आम्ही हे केली, त्यांनी बातमी दिली. त्या आम्ही कर्मचारी समजे उठून पहिल्यापासून पाठ उठल्यापासून आम्ही समजे काम करतोय. शहर चांगलं स्वच्छ झालं. आम्ही ठेकेदारी काम केल्यामुळं नगरपालिकेला 3 टाळ मिळलं. पंतप्रधान योजनेमध्ये ना भाग घेतल्यामुळं आपल्या मंगळवेढा नगरपालिकेला 3 स्टार मिळलं. कोणत्याही नगरपालिकेला मिळलं नाही आतापासून आपल्या जिल्ह्यात. केवळ स्वच्छता करताय म्हणून तुम्ही मिळालेला आहे. हा, स्वच्छता केल्यामुळं मिळलं. त्या लोकांना काय सांगाल की आता दुसरे कुठले मुद्दे नाहीत, विकासाचे मुद्दे तर घ्यायचा विषय नाही, मग सफाई कर्मचारी गरीब कष्टकरी वर्गाने तुमच्याविषयी त्या ठिकाणी असं बोललं जातं? आता त्यांनी त्यांच्या राजकीय पक्षाला त्यांनी भांडा पाहिजे होतं. आमच्या कर्मचाऱ्याला दाताला धरून काय भांडा नाही पाहिजे होतं. तुम्ही आम्हाला सपोर्ट करा असतोय की बाबा हे पाठपासून काम करते ते, हे कर्मचारी चांगले ते, चांगलं स्वच्छ करते ते, चांगला मुद्दा यांच्यासाठी मांडावं. बाबा यांनी पाठपासून अहो जाताना लोक गटरीत हात घालत होते. आम्ही पाठपासून पैसे असो नसो आम्ही गटरीत हात घालतोय. बाया तोंडाला 10 फडके बांधतात, झाडकाम करते ते, महिला स्वच्छता करते ते. घाणीत असताना एवढं नाही बघा, पाणी डब्यासोबत होत नाही ते, त्या महिला नाही जाऊन पाठपासनं शौचालय स्वच्छ करते ते, तरी तोडफोड करते ते, घाण करते ते, त्यांना कोणी इलाज करत नाही ते. काय सांगता येईल, सफाई कामगाराचा मुद्दा प्रचाराचा मुद्दा बनलाय, होय, जो मुद्दा सफाई व्हायला पाहिजे. इलेक्शन लागलंय उमेदवारीचं आणि बोलतात काय नागरिक, आमचेच नागरिक आम्हाला बोलते ती की काम करत नाही ती, इथे खराटा तिथे खराटा. आम्ही तर पूर्ण स्वच्छ करतोय. आणि ती संडास बाथरूमचं तर ह्यांनीच भांडी फोडते ती, ह्यांनीच ती पाक शौचालय पूर्ण घाण करते ती आणि आणते ती कुणावर? कामगारावर. ही कामगाराचा काय ह्याच्यात दोष आहे का? ही इलेक्शन काय कामगाराचं आहे का? ही इलेक्शन उमेदवारीचं. तुम्ही काय ती योग्य रीतीनं बोला की, तुम्हाला काय पाहिजे? निवडून आल्यावर तुम्ही काय मागणी मागा तुमच्या लेकरा बाळासाठी. का नगरपालिकेविषयी बोलताय काय? कामगाराविषयी. कामगार कोण आहे ती? त्यांचीच आहे ती, सगळी कामगार आहे ती. आणि मत मागायला पण आम्हालाच येते ती ना, आमच्यावरच टीका करते ती. ही काय बरोबर नाही. तुम्हाला काय बोलायचं असेल ना ती उमेदवारीवर उमेदवारासंग बोलायचं, कामगाराचा ह्याच्यात काही संबंध येत नाही. आता तो प्रचाराचा मुद्दा बनलाय की कामगार काम करत नाही ते, ही त्यामुळे चुकीच आहे. ही आम्ही तर काम केलं नसतं तर ही बसली नसती. आम्ही पाठ सकाळी 6 वाजल्यापासून झाडतोय. ह्यांना रोज एक दार यांचं झाडणं होत नाही, आमच्यावर टीका करतात. ही चुकीची गोष्ट आहे. हे असं बोलून ह्यांनी काय सांगाल त्या लोकांना जी टीका करतायत? खरं तर सफाई कामगार कॉन्ट्रॅक्ट बेसिकवरचा वर्ग, गरीब वर्ग आहे, कष्टकरी वर्ग आहे, पहाटेपासून तो काम करतोय आणि त्याच्याविषयी विकासाचे मुद्दे नसल्यामुळं तुमच्यावरती कुठेतरी टीका केली जाते. काय सांगता येईल? ही चुकीची टीका करते ती. अशी टीका करायची नाही. आम्ही काम करतोय, त्यांना पण माहीत आहे ना आम्हाला पण माहीत आहे. त्यांना बोलायचा मुद्दा गावा नाही, त्यामुळे त्यांनी कामगारावर दोष आणायला लागले. सफाई कामगाराचा मुद्दा हा निवडणुकीचा प्रचाराचा मुद्दा बनलेला आहे. काय सांगशील? तू घंटा गाडीवर काम करतोय, तू काम करत नाही का? मंगळवेढा शहरात स्वच्छता करत नाही का तू?
आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून घंटा गाडी चालू करतोय. प्रत्येक वार्डाला आम्ही घंटा गाडी 6 वाजता आमची घंटा गाडी फिरते. पण नागरिक काय करते ती कचरा टाकते ती आणि मोहर गाडी गेल्या परत ना हळू कचरा घेऊन घेते ती. मग काय सांगशील त्या तुमच्या विरोधात जी लोक आता निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्यावर टीका करतायत त्यांना काय सांगशील? उमेदवारी काय करायला ती घंटा गाडीवर नगरपालिकेवर ही करायली वाट ठेवायला ती. पण ह्यांना जागा नाही कुठं बोलायचे म्हणून ह्यांनी नगरपालिकेवर बोलायला ती. कर्मचाऱ्यावर बोलायला लागले. हा. मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झाल्यामुळं प्रचाराचे मुद्दे अनेक आहेत. त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की सफाई कर्मचारी जे कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर आहेत, काम करत नाहीत, नुसतेच पगार घेतात, त्यामुळे शहरात कचरा साठला असं म्हणतात. तुम्ही सफाई कर्मचारी आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर आहे, काय सांगता येईल, काय आहे नक्की? आम्ही कर्मचारी आहे, सफाई कर्मचारी आहे. तर आमचं कसं आहे, आठवड्यातनं एकदा पाठवते ती, त्यामुळं आम्हाला आठवड्यातनं एकदा जाणं भाग आहे आणि आम्ही सगळं स्वच्छ करतो. स्वच्छ करूनच आम्ही सगळं जे काय असेल ते साहेबानुसारच आम्ही काम कर्मचारी आम्ही सगळे करतो. 7 वाजता 8 वाजता आम्ही घरला जायला आम्ही सगळं साहेबानुसार आम्ही करतो. नियमानुसार सगळं करतोय. ही लोक का तुमच्यावर बोलायला ते तुम्ही आता येतात? माणसांना कसं असतंय, कुणाची तोंड कशी, कुणाची तोंड, कोण काम करतंय म्हणतंय, कोण काम करत नाही म्हणतंय. या आता आता निवडणुकीत तुमच्यावर का बोलायला लागलीत कर्मचारी आमच्या काम करत नाहीत? कर्मचाऱ्यावर बोलण्याचा काय आहे, त्यांचा हक्क आहे. आम्ही कर्मचारी काम करायचं ते करणारच आहे. करताय ना काम? करतोय आम्ही सगळं स्वच्छ. उगाच आम्हाला बक्षीस पत्र मिळालंय का मंगळवेढ्याला? हा 3दा 4दा बक्षीस पत्र मिळाले, सगळं मिळाले. आम्ही स्वच्छ केल्याशिवाय बक्षीस पत्र मिळालं असेल का? मग त्यांच्याकडे मुद्दा नाही काय कुठला? आता त्यांनाच माहिती, आम्हाला काय माहिती. आता मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे आणि या निवडणुकीमध्ये सफाई कामगार असतील, शौचालय कामगार असतील की ही लोक काम करत नाहीत, त्यामुळे मंगळवेढ्यात घाण झालेली आहे, कचरा वेचत नाहीत, घंटा गाडी नाही, बाथरूम साफ नाही आहेत. मग काय सांगाल तुम्ही यांना सगळ्या लोकांना? बाथरूम आम्ही साफ करतो सर. त्याच्यामुळं ती कसं ती टॉयलेटमध्ये पॅड ठेवते, ती भांडी फोडते, दरवाजे तोडते, नळ तर आम्ही तर काय करणार तिला? पुढं आम्ही काय करणार आहे त्याला? मग लोक आता म्हणायला लागलेत पाण्याची की बी सोय नसती बाथरूमला, मग त्याला काय करणार आहे? पाणी सोय असते म्हणा, पाणी सोय आहे म्हणा, पाण्याची सोय आहे, पाणी टाकत नाहीत. पाणी ती लेडीज टाकत नाही. असं धुतलं की असं घाण करते, त्याला आम्ही काय करणार? मग मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा सोडून स्वच्छ कामगार, सर्वसामान्य कष्टकरी कामगार आहे, त्या कामगारावरती बोललं जाते की कामगार काम करत नाहीत. मग तो सफाई कामगार असेल, बाथरूम स्वच्छ करणाऱ्या महिला असतील, पुरुष असेल, काय सांगाल तुम्ही? स्वच्छ करत नाही का तुम्ही? आम्ही स्वच्छ करतो. आता आम्ही धुवून निघल्यावर पब्लिक टॉयलेट आहे ते घाण होणारच. त्यात आता आमची चुकी काही आहे तुम्ही सांगा? पाणी ती व्यवस्थित सगळी सोय आहे, पण आता ते नागरिक टाकतच नाही तिथं पाणी, तर ते स्वच्छ कसं राहणार? आमचं ती म्हणणं आहे. मग आता काही लोक प्रचारात मुद्दा घ्यायला लागले की तुम्ही स्वच्छ करत नाही म्हणून, मग काय सांगाल त्यांना तुम्ही? स्वच्छ करतोय की, आता काय सांगायचं? स्वच्छ करून निघल्यावर घाण करणार, आता काय सांगायचं? आत दगडे टाकतेत, बाटल्या बिस्लरीचे टाकतेत, परत ती लाकडे खावतेत, मग ती कसं स्वच्छ ती राहणार? मग काय सांगाल ही जी तुमच्या विरोधात बोलाल ते त्या लोकांना काय सांगाल तुम्ही? आम्ही तर सांगतोय ना की आम्ही स्वच्छ करतोय म्हणून.